सोडा किंवा पाण्याचा अजिबात वापर न करता अगदी परफेक्ट अशी अजिबात तेलकट न होता कुरकुरीत अशी कांदा भाजी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली कुरकुरीत खेकडा भाजी देखील हिला म्हटलं जातं। अगदी परफेक्ट अशी आपली ही तयार आहे। फक्त काही टिप्स आपण लक्षात घेतल्या तर अगदी छान अशा आपल्या ह्या भाज्या म्हणजे कांदा भाजी ही तयार होते। तर सर्वात प्रथम इथे मी मध्यम आकाराचे 4 ते 5 कांदे घेतले। आता आपल्याला कितपत बनवायची आहे भजी त्यानुसार आपण कांदे घ्या। कांद्यांचं ह्या पद्धतीने मी साल काढून घेतले। साल काढून झाल्यानंतर काय करायचं, कांदे हे स्वच्छ धुवून घेतले। लगेचच आपण एका कांद्याचे 2 भाग तयार करून घ्यायचे आणि जो काय खालचा देठाचा भाग असतो तो देखील आपण काढून घेतला आहे। देठाचा भाग काढल्यानंतर आपण लगेच असा हुबा कांदा हा कापत असतो, पण आज आपण कांदा भाजी बनवतोय। कांदा भाजीसाठी अगदी एक एक पाकळी आपल्याला मोकळी करायची असते। त्यासाठी अशा उभा न कापता तर आडव्या पद्धतीने कांदा हा कट करायचा आणि अगदी पातळ असा त्याला कट करायचं, जेणेकरून आपली जी कांदा भाजी बराच काळपर्यंत त्यामुळे कुरकुरीत ती राहते। तर पहिली स्टेप आपली ही होती, तर कांदा हा उभा काप न करता आडवा काप करा। तो अगदी लवकर ज्या काय त्याच्या पाकळ्या असतात ते लवकर लगेच मोकळ्या होतात। अजिबात आपल्याला वेळ किंवा त्रास हा होत नाही। तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण कांदा हा आडवा कापून आणि पूर्ण पाकळ्या त्याला व्यवस्थित मोकळे करून घेणार आहोत। जाडसर कांदा कापला तर आपल्याला भजी बनवायला वेळ देखील लागतो, ती तेलकट तयार होते, पुन्हा आणखी ती लवकर नरम देखील ती पडते। तर संपूर्ण कांदा हा मी कट करून घेतला आहे। लगेच आपण कांदा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। कांदा हा आपला एका पसरट भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ हे आपण टाकायचं। कांदा भाजीला मिठाचं प्रमाण अगदी कमी लागतं, म्हणून अगदी जपून मिठाचा वापर करा, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती अजिबात खारसट अशी होणार नाही। म्हणून इथं मी अगदी व्यवस्थित थोडंसं मीठ हे घातले। मीठ हे आपण जो कांदा आहे त्या कांद्याला व्यवस्थित आपल्या हाताने छान चोळून घ्या, म्हणजे त्या कांद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यामुळे काय होतं, कांद्याला अगदी भरपूर असं पाणी सुटतं आणि आपल्याला एकही थेंबाचा पाण्याचा वापर करण्याची गरजही भासत नाही। तर मी आता याला चवीनुसार मीठ लावून घेतले कांद्याला। त्या पाकळ्या होत्या आपल्या त्या देखील कांद्याच्या अगदी व्यवस्थित मोकळ्या झाल्या एकमेक, आणि त्यानंतर लगेच याला 5 मिनिटासाठी आपण रेस्ट करून घेणार आहोत। तर 5 मिनिटं मी आता कांद्याला रेस्ट करून घेतले। त्यानंतर काय करायचं, लगेच यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। याच्यामध्ये फक्त मी लाल तिखट, आवडीनुसार कितपत तिखट हवे आपल्याला भजी त्यानुसार, आणि छान कलर येण्यासाठी अगदी थोडीशी हळद ही घातली। हळदीचं प्रमाण देखील जास्ती घालून घेऊ नका। हळद देखील आपण भजींमध्ये जास्ती घातली का त्यामुळे काय होतं, आपली जी भजी असते थोडी चवीला, म्हणजे चवीला नाही तर जे काही तिचं टेक्स्चर असतं ते थोडंसं वेगळं तयार होतं, म्हणून अगदी थोडीशीच हळद घाला। मीठ हळद घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर काय करायचं, अगदी थोडं थोडं आपलं घरगुती जे बेसन पीठ असतं, चणा डाळीचं पीठ, ते आपण घालून ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। एकाच वेळेस जास्ती पीठ हे घालून घेऊ नका, त्यामुळे काय होतं, एकाच ठिकाणी ते लागून जातं आणि प्रत्येक कांद्याला ते व्यवस्थित लागत नाही, आणि त्यामुळे जी भजी असते ती टाकताना देखील आपल्याला त्रास होतो आणि आपली भजी कुरकुरीत ती बनत नाही। म्हणून अगदी थोडं थोडं आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याने अगदी थोडं थोडं जे पीठ असतं आपलं बेसन पीठ ते असं छान टाकत जा आणि त्याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करत जा। त्यामुळे आपल्याला अंदाज देखील कळतो आणि आपल्या कांद्यांना व्यवस्थित पीठ देखील ते लागतं। तर मी व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेतले। त्यानंतर पुन्हा आणखी 3 ते 4 चमचे मी यामध्ये बेसन पीठ घातले, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। तर ह्यानुसार आपण पीठ हे तयार करून घ्यायचं। जर आपल्याला कोरडं वाटत असेल तर फक्त पाण्याचा थोडासा हात ओला करा आणि त्या हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आपली जी होतं ते आपलं पीठ मळून घेतले। पीठ मळल्यानंतर लगेच आपण भज्या ह्या तळायला घेतल्या। भज्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि ह्या पद्धतीने डायरेक्टली आपण अजिबात त्याला आकार वगैरे न देता अशाच पद्धतीने डायरेक्ट ही भजी तेलामध्ये सोडा। त्यामुळे आपली जी भजी असते अशी मोकळी असते आणि त्यामुळे आपली जी भजी असते अगदी छान कुरकुरीत ती तयार होते, तेलकट देखील तयार होत नाही। का कांदे असे मोकळे असतात आणि मोकळे असल्यामुळे ते तेल देखील धरून ठेवत नाही, त्यामुळे आपली अगदी परफेक्ट अशी ती भजी तयार होते। आता ह्या भज्यांना अगदी फुल गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं नाही, अगदी मंद आचेवरती आपण ह्या भजींना तळून घेणार आहोत। त्यामुळे त्या आतपर्यंत छान तळल्या जातात आणि त्यामुळे बराच वेळपर्यंत आपली जी भजी असते अगदी कुरकुरीत ती
तशीच राहते. म्हणून मी मंद आचेवरती छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण आता ह्या भज्या तळून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर ह्या पद्धतीने कलर येईपर्यंत आपण आता ही भजी तळून घेतली. अगदी कुरकुरीत अशी आपली भजी ही तयार झाली आहे. आता आपल्याला ही थोडीशी तेलकट वाटत असेल, पण जशी ती रूम टेम्परेचरला येते अगदी परफेक्ट अशी आपली अजिबात तेलकट वगैरे न होता आपली भजी ही तयार होते. लगेचच एका प्लेटमध्ये आता मी ही भजी काढून घेतली आहे. त्यानंतर उरलेल्या पिठाच्या देखील आपण आता अशाच पद्धतीने भजी ही तयार करू. जर तुम्हाला भजींमध्ये ओवा आवडत असतील तर यामध्ये ओवा किंवा हिंग देखील आपण वापरला तरी काय हरकत नाही, आपल्या आवडीनुसार. किंवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त मीठ, हळद आणि लाल तिखट घालून ही भजी बनवली तरी काही हरकत नाही. अप्रतिम अशी परफेक्ट जशी सिंहगड रोडावरती म्हणजे सिंहगड गडावरती आपल्याला मिळते अगदी छान तशीच आपली ही भजी ही अगदी परफेक्ट कुरकुरीत ती तयार होते. तर आपले संपूर्ण भजी मी तयार करून घेतल्या आहेत. त्यानंतर त्यासोबत अगदी छान झणझणीत अशा मस्तपैकी आपण मिरच्या देखील तळून घेणार आहोत. जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर याच्यासोबत आपण सॉस किंवा जे उरलेलं भजींचं पीठ असतं ते आपण तळून लाल तिखटामध्ये मिक्सरला बारीक फिरून घ्या. ती देखील आपण चटणी ह्या भजींसोबत खाल्ली तरी काही हरकत नाही. तर मी मिरची आता तळून घेतले. तुम्ही बघाल अगदी छान अशा आपल्या खेकडा भजी म्हणजे कांदा भजी आपली ही तयार आहे. तर अजिबात तेलकट झालेलं नाही, अजिबात आपण सोड्याचा देखील वापर केलेला नाही, पाण्याचा देखील वापर केलेला नाही. जर आपल्या कांद्यांना एखाद्या वेळेस कांदे हे पाणी देखील कधीतरी थोडंफार सोडत नाही म्हणजे ओलसर होत नाही कांदे, तर त्यावेळेस अगदी थोडंसं पाण्याचा हात किंवा अगदी चमच्यावर देखील आपण पाण्याचा वापर केला तरी काय हरकत नाही. अगदी परफेक्ट अशी आपली पावसाळा स्पेशल अगदी छान गरमागरम भजी ही कांदा भजी तयार.